आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधान या आजच्या कार्यक्रमात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माझा एक मित्र आहे, त्याचं एका मुलीवर अतिशय प्रेम होतं, तिचंही त्याच्यावर होतं. मग आता असं आहे म्हटल्यावर लव्ह मॅरेज पटकन व्हायला हरकत नव्हती नाही का, पण असं नाही झालं. त्या मुलाच्या म्हणे आजी आजोबांना तिला एकदा नीट पाहायचं होतं, मग त्या मुलीच्या काकांना काकूंना मावशांना त्याला एकदा नीट पाहायचं होतं. असं सगळं करत करत हे चांगलं लव्ह मॅरेज व्हायला साधारण वर्ष ते 1.5 वर्ष गेलं. आणि आता सेम माझी एक मैत्रीण आहे, तिचा आज दाखवण्याचा कार्यक्रम झाला, उद्या पसंती आली, परवा साखरपुडा आणि महिन्याभरात लग्न झालं. म्हणजे आजकाल ना लग्नांचं काहीच सांगता येत नाही. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज सारखे होतात आणि अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज सारखे होतात. चला जाऊयात पुण्यातल्या एका अशाच जोडप्याकडे ज्यांचं अरेंज मॅरेज आहे, पण मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा, जाणून घेऊयात त्यांच्या गमती जमती आणि पाहूयात नवीन रेसिपीज. चला. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानच्या आजच्या भागात मी शशांक अमराळे आणि त्याची पत्नी मोनिका या दोघांचं खूप मनापासून स्वागत करतो. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. टेन्शन नाही ना कसलं? नाही. आपल्याला आपल्या प्रेक्षकांना नवीन रेसिपीज दाखवायच्या तुमच्या हातनं, पण गप्पाही मारायच्या त्याच्या आधी. खूप चालेल ना? हो. गप्पा मारायला आवडतात? कोण जास्त गप्पा मारतो तुमच्या दोघात? ही असं वाटत नाही. आणि अमोल कोण आहे दोघात? मी. कमी बोलतोस तू एरवी? हिच्या कंपॅरिझन मध्ये मी कमी बोलतो. हिच्या तुलनेत कमी बोलतो. बापरे. बर, मला आधी सांग, तुमचं बहुतेक अरेंज मॅरेज आहे ना? अरेंज मॅरेज. करेक्ट. कसं झालं हे लग्न? माझ्या वहिनी म्हणजे हिची चुलत बहीण. बर. आणि त्यांनी सुचवलं स्थळ, मग दाखवण्याचा कार्यक्रम वगैरे बर. संपूर्ण पारंपरिक पद्धतीने. मग बर, म्हणजे कांदे पोहे वगैरे चहा सगळं छान छान. कुठे झाला दाखवण्याचा कार्यक्रम? धनकवडी. धनकवडीला. तू तिकडची आहेस? धनकवडीची. बर. मग ह्या पाहिल्यानंतर पहिल्या नजरेत आवडला? हो, आवडले. आवडले. आणि तुला आवडले. काय आवडलं तिच्यातलं सगळ्यात जास्त तुला? खूप तिला पहिल्या मला वाटलं की ती शांत स्वभावाची आहे, म्हणजे मला दिसण्यापेक्षा जे जास्त ज्याला मी प्रेफरन्स देत होतो. बर. स्वभाव. बर. पाहिल्या असं वाटलं, म्हणजे ते वाटल्यानंतर खोटं निघालं का? आता सुरुवात आहे, पुढे कळेल. मग आता इतक्या दिवसात काय ती तशीच आहे अजून का थोडासा बदल झालाय? तशीच आहे. आणि तुला काय आवडलं शशांक मधलं? म्हणजे मी यांना पाहिलं नव्हतं कधी, पण फॅमिलीमध्ये सगळ्यांना हे माहिती होते, त्यामुळे शांत स्वभावाचे आहेत आणि छान आहेत म्हणून हो म्हणलं. म्हणून छान एक पारंपरिक पद्धतीने आपलं अरेंज मॅरेज झालं. छान छान. वा. मग लग्नात अशी काही धमाल मजा आठवण, एखादं गिफ्ट त्याने तुला दिलं लग्नाच्या आधी वगैरे? मग त्याच्या आधी तुम्ही फिरायला वगैरे काय गेला? हो, गेलो. कुठे गेला होता? पहिले लवासाला. बरं, लग्नाच्या आधी. आणि महाबळेश्वर, पाचगणी. तिकडची काही खास आठवण, एखादं तू प्रेझेंट दिलंस तिला किंवा तू त्याला दिलंस? मी एक गुलाबाचं फुल दिलं होतं त्याला. क्या बात आहे. वा. कोण म्हणतं हे अरेंज मॅरेज आहे? गुलाबाचं फुल दिलंस? नुसतं दिलंस का काही म्हणालीस? नाही, फक्त दिलं. अरे मग काय, तो कुठल्या रंगाचं दिलास? रेड कलरचा. ओ माय गॉड. आणि तू काय दिलंस तिला? मोबाईल गिफ्ट दिला होता. मोबाईल गिफ्ट दिला होता बोलायला? काय वापर केला तिने त्याचा? हो. वापर केला ना? नक्की, भरपूर. खूप केला. बिल कोणी भरलं? तसं बऱ्यापैकी तिनेच भरलं. सोयीनुसार मोबाईल दिलास मग. वा वा. बर. आता तुला वाटतं की तू शशांकला, तुझ्या नवऱ्याला पूर्ण ओळखलंयस? हो. एका क्षणात तू हो म्हणालीस? तू पूर्ण ओळखलंयस? हो. आणि तुला वाटतं तू तिला ओळखलंयस? हो. पूर्ण? हो.
बरं. मला जशी हवी होती तशी आहे. तशी आहे. ठीक आहे, पण आमच्याकडे काही एक साधे सोपे प्रश्न आहेत, ते आपण तुम्हाला दोघांनाही विचारूया आणि पाहूयात तुम्हाला जे वाटतं ते खरंच खरं आहे का. चालेल ना. शशांकला आधी विचारूया. मोनिकाचा आवडता पदार्थ कोणता खायला तिला खूप आवडतो? गुलाबजाम. गुलाबजाम कशावरून? आमचं जसं म्हणलं जसं दुधाचा व्यवसाय त्याच्यामध्ये खवा वगैरे हे सगळं असतं त्याच्यामुळे ते आतापर्यंत तसं काही होतं का? नाही त्याच्यामुळे माहिती झालं की मग त्याचा खव्याचा व्यवसाय म्हणून गुलाबजाम आवडतो का गुलाबजाम आवडतो सुद्धा? पहिल्यापासून आवडतो. वा वा शशांक, बघ करेक्ट उत्तर दिले. आता तू दे. शशांकची आवडती डिश कोणती? चिकन पटियाला. तुम्ही काही गप्पा मारल्यात का मी प्रश्न विचारल्यानंतर? नाही बरोबर ओळखलं तिने. नाही त्याचं असं आहे कारण की आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो लग्न झाल्यानंतर. बर. तेव्हा मी ती डिश मागवली होती, तेव्हा सांगितलं होतं ही चिकन पटियाला मला खूप आवडते. खूप आवडतं. तेव्हा लक्षात राहिलं तुला. वा वा क्या बात आहे मोनिका, तू पण करेक्ट उत्तर दिलेस. चला आता शशांकचा आवडता रंग तू सांग. ब्लॅक. ब्लॅक 100%. हो. कशावरून काय झालं होतं ब्लॅकशी रिलेटेड? असं काही नाही, विचारलं होतं त्यांना आणि पहिल्यांदा त्यांनी फिरायला जाताना ब्लॅक शर्ट घातला होता कारण त्याला आवडतो तो रंग. वा, हे उत्तर बरोबर आहे. आणि मोनिकाचा आवडता रंग? मरून और पर्पल. बरोबर आहे का? हो, पर्पल आवडतो मला. पर्पल आवडतो. तुम्ही घातलात. दोन्ही उत्तर दिले, पण मला वाटतं त्याला तुझे 2 आवडते रंग माहिती असावे म्हणून त्याने विचारायला दोन्ही सांगितलं. हे उत्तर बरोबर आहे तुझं. फॅन्टॅस्टिक. वा वा. मला सांग, शशांकला काय करायला खूप आवडतं? म्हणजे कुठल्या गोष्टीत तो खूप रमतो? पिक्चर पाहिला. पिक्चर खरंच रमतोस का तू? हो, पिक्चर पाहण्यात तर तो रमतोस, पण त्याला क्रिकेटही खेळायला खूप आवडतं असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. आणि हिला काय आवडतं? खूप झोपायला आवडतं. उशिरा उठली इकडे आल्यापासून असं काहीतरी आहे शशांकचं. मला सांग शशांक, सांग. नाही उठली वगैरे नाही, पण आधी तिकडे असताना तिने सांगितलं झोपायला फार प्रचंड आवडतं. फार प्रिय असं ती म्हणाली असेल. नाही याच्याशिवाय असं समजू नको ती फक्त झोपा काढते. तिला वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतात, तिला रांगोळी काढायला आवडते असं तिने आम्हाला सांगितलंय. ते अजून आमची सुरुवात आहे आता. सगळं सुरुवातीचं नाव खाली मारून निघून सगळं तुला माहित असायला हवं. ह्याचं आवडतं पुस्तक कुठलं? दुनियादारी. दुनियादारी कशावरून तुला माहितीये? त्यांना तो पिक्चर खूप आवडला होता आणि पिक्चर पाहायच्या अगोदर त्यांनी मला स्टोरी सांगितली होती फोनवरती. बरं. म्हणजे तुम्हाला कसं माहिती? म्हणलं मी पुस्तक वाचलंय त्याच्यावरून. त्याला ते पुस्तक आवडतं. आणि तिला कुठलं पुस्तक आवडतं? मला असं वाटतं ती असेल वाचत कदाचित, असं कधी विषय नाही झाला जरा. बर. तू काय वाचतेस? नाही असं फार वाचन नाही केलं नाही. मग ठीक आहे, मग त्यांनी तेच बिचाराने आम्हाला काही सांगितलंच नाही. त्यांनी करेक्ट उत्तर दिलं होतं की मला माहित नाही तिला काय आवडतं. तुमच्या बेडरूम मध्ये एक घड्याळ आहे, ज्या घड्याळावरती तुमच्या दोघांचा फोटो आहे आणि त्याच्यावरती लिहिले टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. ही कुणाची आयडिया आहे? ते ऍक्च्युअली मला गिफ्ट दिलंय माझं आत्तेभाऊ आहे. अच्छा, बरं. म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की ही मोनिका शशांकला पटलेली आहे ना? वा वा. आम्हाला खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारायला. पण आपण आता जरा मुद्द्याकडे बोलूया. रेसिपीज करता येतात दोघांनाही? हो, थोडं. तो थांबला आणि तिला येतात. चला मग आपण आता किचन कडे जाऊयात. आमच्या प्रेक्षकांना आज तुमच्याकडनं वेगवेगळ्या रेसिपीज पाहायच्यात आणि नो डाऊट तुमच्याशी खूप गप्पाही मारायच्या. चालेल ना? तयार. तुझी आज आम्हाला पहिली रेसिपी करून दाखवणार आहेस मोनिका. त्याचं नाव काय? मिलोनी तरकारी. मिलोनी तरकारी. मग शशांकला कधी खाऊ घातलीस की नाही घातली अजून? नाही खाऊ घातली. चला मग हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आपण त्याला आज छान ही मिलोनी तरकारी करूयात आणि त्यालाही खायला घालूयात, म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही नवीन रेसिपी मिळेल. चालेल ना? हो. चला फक्त छान हसत आनंदाने आम्हाला आणि न घाबरता कॉन्फिडेंटली आम्हाला भाजीचं आता काय साहित्य आहे ते सांग. हे मटार आहेत, क्रीम, फ्लॉवर, गाजर, चिरलेली मेथी, बीन्स, आलं लसूणची पेस्ट, जिरं, दूध, सब्जी मसाला, पालकची प्युरी, मिरच्या थोड्याशा हिरव्या, हळद आणि लाल तिखट. मिलोनी तरकारीसाठी लागणारं साहित्य आत्ताच आपण पाहिलं. आता आपण कृतीकडे वळूया. मोनिका चालेल ना? तयार आहेस ना? हो. चला पहिली कृती काय करायची आहे? जिरे टाकायचे. जिरे टाकायचे. मी तुला मदत करू? चालेल ना? पुरे? हो. जिरे तडल्यानंतर मग पुढचं. बरं. काय असा एखादा छान प्रसंग की तू एखादी डिश केलीस जी आई बाबांना किंवा इकडे सासू सासऱ्यांना खूप अनपेक्षित असेल आणि तुला खूप कौतुक त्याच्यासाठी मिळालंय? गाजराचा हलवा केला होता. कधी इकडे आल्यावर? म्हणजे अशात? बरं. तो सगळ्यांना आवडला होता. वा. आता काय टाकलं? मिरची थोडी. मिरची.
थोडीशी हळद, आलं लसूणची पेस्ट, हे सगळं नीट परतून घ्यायचं आणि ती चिरलेली मेथी ना ती सगळी टाकायची आता. सगळी घालायची. बरं. ती चिरून धुवून घेतली नाही हो, ना? धुवून घेतली. धुवून चिरून घेतली. बरं. आता 1 चमचा हा मसाला. बरं. गरम मसाला, सब्जी मसाला. सब्जी मसाला. बरं. हा बाजारात मिळतो? हो मिळतो. बरं. चवीपुरतं मीठ थोडं. चवीपुरतं मीठ. बघ पुरे. हो बस. आता थोडंसं हे परतून घ्यायचं. बरं मला सांग, आता जसं तू म्हणालीस की इकडे आल्यानंतर तू एक वेगळी रेसिपी ट्राय केलीस, असं तुला एक छान, पण आता हे अरेंज मॅरेज वगैरे झाल्यावर टिपिकल अगदी कांदे पोहे खाऊन खूप जबाबदारी वाढल्यासारखी वाटते का ग? थोडीफार. थोडीफार? थोडी का फार? थोडीफारच. पण म्हणजे जसं म्हणतात ना की मुलगी अगदीच नव्या घरी जाते, सगळी माणसं नवी असतात आणि मग आई बाबांची खूप आठवण येते. तिकडे जसं आपण स्वैर वागत असतो एक मुलगी बाबांच्या घरी, तसं होतं का? खूप फरक पडतो? हो पडतो ना थोडं. काय तुझ्या बाबतीत असं काही तुला जाणवलं? लवकर उठायला लागतं. सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुलींची हीच तक्रार आहे की आम्हाला लवकर उठायला लागतं. काय प्रॉब्लेम? आता काय? वाटाणा टाकायचा. वाटाणे किती लागतात? सगळे वाटाणे सगळे. हो. फ्लावर थोडा अर्धा. फ्लावर. बर. बस पुरे. हो. मला वाटतं याच्यातनं सगळ्या चांगल्या भाज्या आहेत. म्हणजे भाज्या चांगल्याच असतात, हो. पण हिरव्या हिरव्या सगळ्या, मेथी आहे, फ्लॉवर आहे, सगळं छान 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 आहे. आता काय करायचंय? फरसबी. फरसबी हे किती? अर्धाच. म्हणजे आपण जेवढं फ्लॉवर घेतलं तेवढंच. हो. बरं. बघ. आणि गाजर पण अर्धी. पुरे. बस. ओके. वा. आपण याच्यात कांदा नाही घालत का? नाही, कांदा टोमॅटो नाहीच. आता काय पुढे? आता थोडंसं पाणी. थोडंसं पाणी किती लागणार आहे सांग? पुरे. गॅस थोडा मोठा करावा लागेल आता का नाही? नाही. हो. थोडं 2 मिनिटं झाकण ठेवायचं वाफ येईपर्यंत. आणि मग पुढची प्रक्रिया नंतर. हो. चला मग आता ह्या मिलोनी तरकारीची बेसिक प्रोसिजर आपली झाली आहे. 1-2 मिनिट त्याला वाफ येऊ देऊया. आपल्याला वाफ येऊ देईपर्यंत वाट पाहिजे होती. बहुतेक वाफ आली असावी. उघडूया झाकण. हो. वा. तुला हवी तसं झालंय ते? हो झालं. बरं. आता काय करूया? आता पालक टाकायचा. पालक प्युरी किती? 1 चमचा. बरं. मग आपण जसं याच्यात मेथी घेतलीये तसं पालकच का नाही घेतला? पालकाची प्युरी का घेतली? ते मेथीचा थोडासा फ्लेवर यावा त्यामुळे मेथी घेतली चिरून, आणि पालक पण चवीपुरते 1 चमचा. चवीपुरता. पण मग तसा पालक घेण्याऐवजी पालकाची प्युरी. पालकाची प्युरी. आता काय करायचंय? आता दूध टाकायचंय. दूध 2 चमचे. बस. पुरे. वा. आता परत झाकण ठेवायचे वाफ येण्यासाठी. परत एक वाफ येऊ द्यायची. हो. बर. चला म्हणजे मिलोनी तरकारीला अजून एक छोटीशी वाफ येऊ देऊया. मला वाटतं आता वाफ आली असेल. हो. बघूया एकदा. हो. आली? हो. आता ती झालीये. बर. गॅस बंद करून फक्त क्रीम टाकायची आणि हलवायचं एकदा. बर. गॅस बंद करूया. हो. क्रीम किती लागणार आहे? 2 चमचे. 2 चमचे. हे कसलं क्रीम आहे? दुधाचं. बर. ऍक्च्युली हे आमच्याच डेअरीतलं आहे. अच्छा. बरं 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 बरं. बा तुम्ही पाहिलं का किती सासरचं कौतुक आहे नव्या नव्या सुनबाईंना. अशीच भाजी केलीये ज्याचं क्रीम आपल्याच डेअरीत आलंय. अशी हुशारी लागते. भाजी तयार आहे? तयार झाली. क्या बात आहे. किती छान भाजी करून दाखवलीस तू मोनिका आम्हाला. चला मग वाट न पाहता तुम्ही लिहून घ्या पटकन मिलोनी तरकारीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मिलोनी तरकारी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटार, क्रीम, फ्लॉवर, गाजर, चिरलेली मेथी, फरसबी, आलं लसूण पेस्ट, जिरं, दूध, सब्जी मसाला, पालक प्युरे, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मिरची आणि हळदीची फोडणी करावी. या फोडणीमध्ये आलं लसूण पेस्ट, चिरलेली मेथी, सब्जी मसाला, मीठ, मटार, फ्लॉवर, वाफवलेली फरसबी, वाफवलेलं गाजर आणि पाणी घालून भाजी वाफवून घ्यावी. या वाफवलेल्या भाजीमध्ये पालक प्युरे, 2 चमचे दूध आणि 2 चमचे क्रीम घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. मिलोनी तरकारी तयार आहे. पण आपण आता कशासोबत खाऊ शकतो? हे आपण पोळी सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो. भातासोबतही खाऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही आता ही पटकन तरकारी ट्राय करा आणि जे क्रीम लागणार आहे ते यांच्याच डेअरीतनं घ्या. आत्ताच तुमच्या पत्नीने एक छान पदार्थ आम्हाला करून दाखवला. आमच्या प्रेक्षकांना सांगितली नवीन रेसिपी. आता तू काय करून दाखवणार आहेस?
पनीर सबमरीन रोल. पनीर सबमरीन रोल. चला मग आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आम्हाला सांगा. गार्लिक ब्रेड, लेट्यूस पण, कोबी, गाजर, ब्रोकली, टोमॅटो, पनीर, कांदा, मेयोनीज सॉस, चीज, बार्बेक्यू सॉस, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. व्हेज पनीर सबमरीन रोल साहित्य तू आम्हाला सांगितलंस. आता कृती काय? तेल एक 2 ते 3 चमचे आपण बरोबर गरम करायला ठेवलेलं. आता पुढे त्यानंतर आलं लसूण पेस्ट. मी तुला मदत करू? हो चालेल ना. चालेल. आलं लसूण पेस्ट किती घालायची? इतकी लागेल? हो अजून तेवढीच. बर पुरे? हो. त्यानंतर टोमॅटो, कांदा तोही अर्धी वाटीच लागेल. तेवढंच. ते परतून घ्यायचं आपल्याला. ते परतून घ्यायचं. बर किती वेळ परतायचं? थोडा वेळ म्हणजे थोडाच वेळ. बर. यानंतर जिरेपूड, चाट मसाला. बर तेच म्हटलं जिरेपूड अचानक कुठून आली? चाट मसाला एवढं पुरे? कोबी आणि गाजर. आणि आता गाजर. पण मला सांग याच्यात आपण बऱ्याच भाज्या घातल्या आहेत. पण मग व्हेज पनीर सबमरीन असं का नाव? पनीर का नाव? असं मी आईलाही विचारलं होतं. कारण आईने पनीर नावाखाली मला खायला घातलं होतं पहिल्यांदा. तर कोबी, गाजर हे जे मी तरी खात नव्हतो. तर त्याच्यामध्ये ते पनीर असं म्हणून तिने ते पनीर ऍड केलं. बरं म्हणजे एखादा वर्ग कसा की एखाद्या हुशार मुलाच्या नावाने ओळखला जातो तसं ह्या सगळ्या प्रोसिजर मधला पनीर हा एक हुशार मुलगा आहे ज्याचं नाव सांगितलं की शशांक खायच जाईल माझे. बरोबर ना? बरोबर. वा. चला आता पुढे काय? ब्रोकोली. हे किती? ब्रोकोली अर्धी वाटी. एवढी पुरे? हो पुरे. मग आपल्याला आता ह्याच्यात सगळ्या भाज्या घालून झाल्यात, पनीरही घातलंय. आता काय करायचं? आता हे शिजवायचं म्हणजे वाफवून घ्यायचं. चला मग आपण आता हे व्हेज पनीर सबमरीन रोल साठी लागणाऱ्या ह्याच्या सगळ्या भाज्या या छान वाफवून घेऊया. वा छान वाफ आली. हे काय अर्धवट शिजून घ्यायचं? पूर्ण शिजवायची गरज. ओके. आता काय करूया? मीठ चवीनुसार टाकून ते एकत्र हलवून घेऊया. बरं. मीठ किती बघ? पुरे इतकं? ओके. मला वाटतं आता हे भाजी पुरतं सगळं काम करून झालंय आपलं. हो. आता पुढे काय करायचंय? आता याचं आपण रोल करून घ्यायचं. हो. चला मग आता आपण तयारीला लागूया रोल करायचं. व्हेज पनीर सबमरीन आता अंतिम टप्प्यात आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता याचं आपण रोल करायचं. पटकन करूयात कारण भूक लागली खूप. चला आता घेऊया. पुढे त्यानंतर त्याला मेयोनीज सॉस आपण आणि बार्बेक्यू सॉस पहिले लावून घेऊ. बरं चला. हा मेयोनीज सॉस चमचा लागेल? हो. किती लावायचं मेयोनीज? आपल्याला आवडेल तितकं. बर. वा. आता बार्बेक्यू सॉस. बर. ओके. आता त्यानंतर लेट्यूसचं पान ठेवूया. बर. त्याच्या आतमध्ये छान खोवायचं. बर. वा दिसायला ही डिश किती छान दिसते. बर. त्यामध्ये आपण भाजी आता हे व्हेजिटेबल सगळे आपल्याला त्याच्यात भरायचे. बर. तुम्ही ते धरा, मी भरतो त्याच्यात. चालेल? ओके. पुरे. आता चीज. बर. मुलांच्याही थोडेसे आवडीचं. मुलांच्या म्हणजे आपल्याच ना. आपण अजून कुठे वृद्ध आणि काय हे झालो, आपण मुलंच आहोत. आणि खाण्याच्या बाबतीत तर सगळेच मुलं असतात, लहान असतात. हो की नाही? हो. बरं. हा पण वाया ना जाऊच द्यायला नकोय कारण चीज फार महत्वाचं असतं. ओके. म्हणजे व्हेज पनीर सबमरीन अशा प्रकारे तयार आहे. शशांकनी अथक प्रयत्नानंतर व्हेज पनीर सबमरीन आपल्या समोर तयार केलंय. आता तुम्ही वेळ न घालवता पटकन घेऊन घ्या व्हेज पनीर सबमरीन साठी लागणारं साहित्य आणि कृती. पनीर सबमरीन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कोबी, गाजर, ब्रॉकली, पनीर, टोमॅटो, कांदा, चीज, मेयोनीज, आलं लसूण पेस्ट, चाट मसाला, लेट्यूस, मीठ, बार्बेक्यू सॉस आणि ब्रेड रोल. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि कांदा परतून घ्यावा. या मिश्रणामध्ये चाट मसाला, कोबी, गाजर, वाफवलेली ब्रॉकली, पनीर आणि मीठ घालून मिश्रण अर्धवट शिजवून घ्यावं. ब्रेड रोलला मेयोनीज आणि बार्बेक्यू सॉस लावून घ्यावा.
त्यामध्ये लेट्यूसची पानं अरेंज करावी. पनीर आणि शिजवलेल्या भाज्यांचं मिश्रण आणि चीज घालून पनीर सबमरीन सर्व्ह करावं. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानचा आजचा हा भाग पुण्यातल्या अमराळींच्या घरी. शशांक आणि मोनिका, तुम्ही दोघांनी जे पदार्थ केलेत ते खूप सुंदर, खूप छान केलेत आणि खूप मनापासून केलेत. मला ते खूप आवडले पाहताना. आता खायचं राहिले अजून, पण हे पदार्थ केल्याबद्दल झी मराठीकडनं, आमच्याकडनं तुम्हा दोघांनाही तुमच्या नवीन झालेल्या लग्नासाठी शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला आज हे तुमच्या घरी आम्ही सारे खवय्येची आम्ही टीम आलो, एक छान शूटिंग झालं? खूप छान वाटलं आणि असं काहीतरी नवीन करायची संधी मिळाली त्याबद्दल थँक्यू. वा वा, आम्हाला पण खूप बरं वाटलं. नवीन करायची संधी तुला जरी मिळाली असं तू म्हणत असशील तरी आमच्या प्रेक्षकांना नवीन रेसिपीज मिळाल्यात याचा त्यांना फार आनंद होतो. बरं वाटलं ना मग? हो. चला, मग आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला नक्की कळवा. तसं आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानचा आजचा भाग तुमच्या घरी झाला. तुमच्या सुनेनी आणि मुलांनी इतके छान पदार्थ केले. नुकतंच लग्न झालंय. काय म्हणायचं तुम्हाला तुमच्या सुनेविषयी? ते आल्यापासून रोज वेगळा पदार्थ, वेगळा रेसिपी वेगळी, त्याची चव वेगळी. जी काय पूर्वी 25-30 वर्ष रेग्युलर रेसिपी चांगल्यापैकी बदल पाहायला मिळाला. वा. आणि त्यामुळे सर्व घरातले खुश आहेत. फॅन्टास्टिक. वा, तुम्ही आनंदात आहात हेच खूप महत्वाचं आहे सगळेजण, हो की नाही? पण आम्हालाही खूप बरं वाटलं आज तुमच्या घरी येऊन हे सगळं शूटिंग करताना आणि हा भाग इथे करताना. चला मग ह्या रेसिपीज तुम्ही पण ट्राय करा आणि खाऊन पहा. पनीर यांच्या दुकानातच घ्या. म्हणजे थोडक्यात मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधान. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. काय कुठली रेसिपी आहे? आपण चीज फ्लॉवर सूप आज ट्राय करणार आहोत. बरं, ठीक आहे. आता हा कुठला पदार्थ आहे? हा आपण ओल्या हरभऱ्याचे कटलेट करतोय. आम्ही